हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा। तर आता इथे शोध नव्या चेहऱ्याच्या या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खूप सारे कंटेस्टंट आलेले आहेत। तर आता इकडे ही जी भैरवी आहे ती वाट पाहत असते सावलीची। सावलीने तारासाठी त्या स्पर्धेमध्ये गाणं गावंच नाही असं तिला वाटत असतं, म्हणूनच आता ती सावलीला कॉल करत असते। पण सावली मात्र तिचा कॉल घेतच नाही। इकडे आता सारंग, सोहम कॉम्पिटिशनची पूर्ण तयारी करत असतात। म्हणजेच आता इथे जज वगैरे सगळे काही येणार आहेत। तर आता जगन्नाथ सर आणि इथे तिलोत्तमा मॅडम दोघेही जण आता आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता इथे एक पर्यवेक्षक म्हणून एक मोठे बिझनेसमॅन आलेले आहेत। तर आता इथे त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि थोड्याच वेळात आता सारंग सोहमला कॉम्पिटिशनला सुरुवात करायला सांगतो। तर आता इकडे सारंगसुद्धा स्टेजवरती जाऊन थोडंफार सूचना वगैरे देतो आणि त्याच्यानंतर आता सारंग बोलतो की आता आपल्या शोध नव्या चेहऱ्याचा या कॉम्पिटिशनला सुरुवात झालीच पाहिजे। तर आता इथे बबलू आणि सोहम जे आहेत ते आता दोघेही जण नाव अनाउन्स करतात। पुढे जाऊन आता ते कॉम्पिटिशनला सुरुवात जजेस करून परवानगी मागतात आणि आता कॉम्पिटिशनला सुरुवात देखील करतात। आणि त्याच्यानंतर आता इथे सोहम पहिल्या स्पर्धकाचे नाव अनाउन्स करतो। त्याच वेळी आता ती मुलगी उठते आणि समोर स्टेजवरती येते। खरं तर तिला गिटार वाजवून गायनाची सवय आहे। त्याच वेळी आता ती मस्त गिटार वाजवणार आहे आणि सोहम तिचे फॉलोअर्स किती आहेत, ती कशी प्रसिद्ध आहे हे सगळं तिथल्या प्रेझेंट असलेल्या लोकांना सांगतो। त्याचनंतर तर ताराला इतकं टेन्शन येतं की ही मुलगी एवढी मोठी फॉलोअर्स असणारी किंवा हिचे एवढे सारे फॅन आहेत आणि आता हिच्यासमोर तर माझं काहीच नाही असं तिला वाटू लागतं आणि ती ऐश्वर्याकडे पाहू लागते। पण आता ही जी ऐश्वर्या आहे ती ऐश्वर्या ताराला सांगते, हे बघ तारा, तू कसलीही काळजी करू नको, कारण ही सगळी अरेंजमेंट मी केली आहे आणि कुणाला कधी काय होईल याचं सांगता येत नाही। त्यामुळे आता तारा जी आहे ती जरा थोडीशी टेन्शन फ्री होते। इकडे सावली जी आहे तारासाठी तिथे कॉम्पिटिशनमध्ये पोहोचण्यासाठी चाललेलीच असते। तर आता इकडे जगन्नाथ त्यांच्या बायकोला म्हणत असतात की आपली मुलगी अजून आलीच नाहीये वाटते। तर आता दोघेही जण सावलीची वाट पाहत असतात। इकडे भैरवी मात्र आता सावलीला फोन करून दमलेली आहे, कारण ती तर फोन घेत नाही। म्हणून आता भैरवी म्हणते की आता असं तू फोन घेत नाहीये तर मला वेगळाच प्लॅन करावा लागेल, असं म्हणत भैरवीने आता काही गुंडांना सांगून सावलीला अडवायचा प्रयत्न करायला सांगितला आहे। आणि ती ताराला म्हणत असते की तू तुझा निर्णय घेतलास ना, तू माझं न ऐकून खूप मोठी चूक केली आहेस तारा, पण आता तुलाच भोगावं लागणार आहे। तू कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तुझी आई कधी तुझ्यासोबत असंही वागेल, पण आत्ता तुला कळेल। त्याचनंतर आता इकडे ही जी स्पर्धक आहे ती गिटार वाजवताना तिच्या हाताला त्या गिटारची तारच लागते आणि तिच्या हातातून रक्त यायला लागतं। तर मध्येच ती स्टॉप करते आणि तिच्या सीटवरती जाऊन बसते आणि त्याचनंतर आता इथे दुसऱ्या कंटेस्टंटला बोलवलं जातं। आणि त्याचनंतर आता इकडे सावली जी आहे ती येत असतानाच तिच्या रिक्षासमोर काही गुंड आडवे होतात आणि त्यांच्या हातात एवढ्या भल्या मोठ्या काठ्या पाहून आता सावली ही घाबरते। ते गुंड जे आहेत ते सावलीला रिक्षेच्या बाहेर बोलवतात। सावली बाहेर येऊन थांबते आणि त्यानंतर त्यांना विचारू लागते की हे सगळं काय आहे। इकडे आता हा जो सोहम आहे तो पुढच्या कंटेस्टंटला बोलवत असतो, पण ही ऐश्वर्या जी आहे ती मात्र आता खूप टेन्शन फ्री असते। तिला वाटतं की काहीही झालं तरी या स्पर्धामध्ये तारा जिंकणार, कारण ते सगळं तिने करून ठेवलेलंच असतं। इकडे सावली मात्र घाबरलेली आहे। सावली बाहेर येऊन पाहते तर तिथे समोर बकुळी आलेली आहे आणि तिला पाहता सावलीला जरा बरं वाटतं, थोडासा धीर येतो। आणि त्याचनंतर बकुळी जी आहे ती त्या माणसाला म्हणते की हे पहा, तुम्ही इथे काय करत आहात। तर आता ती माणसांना गुंगवते तिच्या शब्दांमध्ये, हे पहा, मला असं वाटतं की आपण ना कबड्डीचा खेळ खेळू, त्यामध्ये जर मी हरले तर तुम्ही आम्हाला सोडू नका।
आणि जर तुम्ही हरलात तर मग आम्ही जायला मोकळे. त्याचनंतर आता इथे ती माणसं म्हणतात की ह्या मुलीला खूपच माज दिसतोय, चला आपण हिला दाखवू. असं म्हणत आता त्या बकुळीसोबत ते सगळेजण कबड्डी खेळायला तयार होतात. इकडे ही जी सावली आहे ते सगळं पाहत असते. त्याचवेळी आता ही जी बकुळी आहे ती त्या माणसांना कबड्डीच्या खेळामध्ये गुंतवते आणि त्याच्यानंतर आता इथे त्यांना चकमा देते आणि सावलीला सांगते की तू इथून जा. तर आता सावली जी आहे ती रिक्षावाल्याला सांगून रिक्षा काढायला सांगते आणि त्या माणसाचं लक्ष नसतानाच रिक्षावाला तिथून फास्ट रिक्षा चालवतो आणि त्याचनंतर आता ती बकुळी जी आहे त्या लोकांना तोंडावर पाडून ती स्वतःसुद्धा सावलीबरोबर त्या रिक्षाला लटकते आणि सावलीबरोबर तिच्याबरोबरच जाते. त्यानंतर आता सावलीला ज्या ठिकाणी जायचं असं ते ठिकाण देखील आलेलं आहे. त्यावेळी सावली बकुळीचे आभार मानत असते. त्याच्यानंतर सावली आता इथे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेली आहे, पण इथे तिला कुणीही आज जाऊच देत नसतं. पण सावली मात्र आता सारंग सरांचं नाव सांगते, तरीही त्यांना विश्वास होत नसतो. पण तरीसुद्धा सावली त्यांना सांगते की माझ्या कलरवरती जाऊ नका. त्यानंतर आता ते देखील आतमध्ये सोडतात. इकडे ताराला टेन्शन आलं होतं की सावली येईल की नाही येईल, पण फायनली आता इथे सगळ्या कंटेस्टंट झाल्यानंतर ताराचा नंबर येतो आणि ताराचा नंबर आल्यानंतर मात्र तिला धाकधूक होत असते. आता कसं करू, मी कसं गाणं गाऊ, मला तर येतच नाही आहे तिच्यासारखं आणि माझा आवाज देखील तिच्यासारखा नाही आहे. तर तेवढ्यात आता ती स्टेजवरती गेल्यानंतर गप्प गप्प उभा राहते आणि ही जी तिलोत्तमा आहे ती ताराला म्हणते की तारा सुरुवात कर. तारा सुरुवात कर म्हटल्यानंतर आता ताराला समोरच सावली दिसते. तिला जरा बरं वाटतं, तिचं आता टेन्शन दूर होतं. इकडे आता सावली जी आहे ती तिच्या ठिकाणी येऊन थांबते, देवाला नमस्कार करते आणि त्याच्यानंतर आता इथे गायनाला देखील सुरुवात करते. जसं जसं सावली गाणं म्हणत असते तसं तसं एक्सप्रेशन तारा तिथे स्टेजवरती सगळ्यांना दाखवत असते. पण खरं तर हे जे गाणं गात असते ते फक्त सावली गात आहे. लोकांना समोर वाटते की ही तारा गाते, पण असं काहीच नसतं. जगन्नाथला मात्र माहीत आहे की माझी सावली आहे आणि हा सावलीचाच आवाज आहे. त्यानंतर आता ताराचं गाणं संपल्यानंतर सगळेजण टाळ्यांचा वर्षाव करतात आणि सगळेजण खूपच खुश होतात. तारा देखील खुश होते. सावलीच्या या गाण्याने सगळेजण खुश होतात. खरं तर सावलीने खूप छान गाणं गायलेलं आहे, पण आता हे सगळं क्रेडिट ताराला भेटणार. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.